आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस। खेडकरला 3 आठवड्यांची मुदत। पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार। इच्छावाडी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण। भोगवटा प्रमाणपत्रासाठी सिडकोने रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला। ओसी प्राप्त होताच पुनर्वसन प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार। गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार। खेड सीएसएमटी आणि खेड पनवेल दरम्यान रेल्वे चालणार। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यात। ऑगस्ट महिन्यात एसटीला 16,86,61,00,000 रुपयांचा नफा। एसटीला चांगले दिवस। 31 पैकी 20 विभागांना नफा। केंद्र सरकारच्या मिशन मौसम प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक सांगता येणार। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रामचंद्रन यांची माहिती। 2024-25 करिता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। मात्र जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनुसूचित जाती जमातीमधील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती। जेएनपीएच्या खाडीत 1400 मीटर भराव। खाडीचे पूर्वीचे 1500 मीटर रुंदीचं मुख आता 100 मीटरवर। समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन बिघडण्याचा धोका। 75% अनुदानावर मिळणार मेंढ्या। 34 जिल्ह्यात अंमलबजावणी। 26 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची योजना। बदलापूर अत्याचार प्रकरणात जबाबदारी झटकल्यानं ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन। राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा।